समाज सेवा आनंद त्यांचे स्वागत करी जनमंगल त्यांचे स्वागत करी जनमंगल त्यांचे रूपल विचार ज्यांचे उन्नत उज्ज्वल विचार ज्यांचे उन्नत उज्ज्वल आपल्या जे प्रमुख अतिथी आहेत त्याच्यामध्ये श्री निलेशजी राणे यांचं स्वागत आपण आमच्या सोहळ्यात वाजवायचे आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही आवाज निलेशजी राणे आणि आमच्या संस्थेचाही बुलंद आवाज कृषी मंडळाचे जाधव त्यांचं स्वागत करत आहे. आमच्या संस्थेचे तरुण कलाकार नेते चव्हाण साहेबांचा सत्कार करत आहेत. सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष त्यानंतर किसन त्यानंतर राजापूरचं भविष्य श्री पांडुरंग वळण करताय. त्यानंतर राजापूरचे पुढचा सत्कार श्री वासुदेव कुलकर्णी तुळसणकर राजापूर आमचे कोषाध्यक्ष शिरवा जाधव साहेब. त्यानंतर यानंतर मी सूत्रसंख्या वेळकलेशन झालेलं आहे. त्यामुळे जास्त न वेळ घेता काही सेकंदात प्रत्येकाचा परिचय करून जनता जे 7 सप्तर्षी आहे की ज्यांचा सत्कार करणार आहोत त्या सप्तर्षीमध्ये पहिले जे आहे तर जगी जे दीन परिदलित तया गाऊस उठवावे जगाला प्रेम अर्पावे असे म्हणणारे जाणेगुळी असा संदेश देणारे जाणेगुळी आपल्यातून 11 जून 1950 रोजी निघून गेले. किंवा कसं आपल्या मनाची इच्छा
इकडे पण राजापूर तालुका जनता परिषदेच्या माननीय सभासद होते आमचे माननीय अध्यक्ष मधुरामबाई राधाकृष्णदादा ऋतुराव कदम आणि सगळे मान्यवर त्याच्या सहभागी आहे. बंधुत्वाचे संबंध आहेत. गेल्या 8 वर्षापासून सातत्याने आम्ही बरोबरीने काम करतो. ते गणपतराव कदम खरं म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये फार मोठं लांबलचक भाषण वगैरे करायचं नसतं, परंतु 41 वर्षाचा हा प्रवास आहे. त्याच्यावरती जाता जाता दृष्टिक्षेप टाकण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर फक्त 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. बरोबर 41 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली. ॲडव्होकेट B.M. कानडे सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव होतं असं बाबा कानडे यांच्या नेतृत्वाखाली काही तळमळणाऱ्या कार्यकर्त्यांनी, धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांनी वीरा कानडेंच्या घरामध्ये नवयोजना सदन ताडदेव मध्ये आहे, त्यावेळेला मी विद्यार्थी होतो. त्या नवयोजना सदन मध्ये 41 वर्षापूर्वी या संस्थेचा जन्म झाला आणि सातत्याने ही संस्था 41 वर्ष कार्यरत राहिली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर वीरा कानडे याने सातत्याने 35 वर्ष या संस्थेचं नेतृत्व केलं. आणि आजही मला कधी कधी कार्यकर्ता कसा असावा, आज पोशाखी कार्यकर्ते निर्माण होतात, तयार होतात, मी सातत्याने बघत असतो. परंतु आजही रवा जाधव सारखा कार्यकर्ता, आज आमच्यामध्ये 76 वर्षाचं वय असलेला कार्यकर्ता आज माझ्या बरोबर काम करतोय. कुंबळेकर त्याने आज मला सांगितलं की साहेब मला येता येत नाही, माझी तब्येत खराब आहे, परंतु माझ्या शुभेच्छा आहे. असे कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते या परिषदेला लाभले आणि म्हणूनच ही परिषद आहे. ह्या परिषदेने 41 वर्षाचा हा जो प्रवास आहे तो प्रवास त्याने पार केलेला आहे. स्वातंत्र्यानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये कोकणाचे जे विकासाचे संदर्भ जे होते ते फार वेगळे होते. काय पाहिजे होतं आम्हाला, काय पाहिजे असायचं, कोणाला तरी शाळा पाहिजे, कोणाला तरी रस्ता पाहिजे, कोणाला तरी पोस्ट ऑफिस पाहिजे, कोणाला तरी पाण्याचा प्रश्न आहे, असे छोटे मोठे प्रश्न होते. आणि या प्रश्नांच्या साठीमध्ये म्हणून मुंबईमध्ये राहणारा आमचा जो चाकरमानी, तो चाकरमानी गावातल्या लोकांना एकत्रित करायचा आणि ग्राम संघटना निर्माण करायचा. एक काळ असा होता, मी पाहिलेला आहे की या सोशल सर्व्हिस विंगच्या शाळेमध्ये किंवा शिरोडकर हायस्कूल मध्ये रविवारी आणि शनिवारी कोकणातल्या माणसांची यात्रा लागलेली असायची. म्हणजे या 2 दिवसामध्ये ही मंडळी या वास्तूमध्ये बसून आज माझ्या गावाचा कसा विकास होईल याचा विचार करायचे, ध्यास घेतलेली मंडळी. आज विकासाचे संदर्भ बदललेले आहेत. आज आमदारांना फंड मिळतो, खासदारांना फंड मिळतो. आमच्या गणपतराव कदमाने गेल्या 7-8 वर्षांमध्ये प्रचंड काम केलं. जवळजवळ 25 करोड रुपये त्या ठिकाणी खर्च केले विकासावरती. म्हणजे केंद्र शासनाकडून निधी येत असतो, महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो. महानगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत, जिल्हा परिषद आहेत, या वेगवेगळ्या माध्यमांच्या मधून तो पैसा येतो. त्यामुळे हा विकास झालेला आहे. परंतु त्या सुरुवातीच्या काळामध्ये
वीरा कानडे आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या विकासाचा गती मिळण्यासाठी गावागावामधल्या लोकांना किंवा ग्राम संघटना होत्या त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. त्या लोकांना शिक्षित करण्याचं काम केलं. हे अतिशय महत्वाचं आणि मोठं काम होतं. गेल्या 10 वर्षापासून मी या परिषदेचा अध्यक्ष आहे आणि सांगायला मला आनंद होतो की माझ्याबरोबर या ठिकाणी सगळे उभे असलेली ही जी मंडळी दिसते ही कार्यकर्त्यांची फौज अतिशय नेटाने अशा प्रकारचे कार्यकर्ते आजच्या काळामध्ये दिसत नाहीत. आपल्याला आपल्यापैकी अनेक मंडळींना माहिती आहे की राजकारणामध्ये मी अनेक वर्ष काम करतो. माझ्यावर अवतीभोवती अनेक कार्यकर्ते वावरत असतात. कशा प्रकारचे कार्यकर्ते असतात ते मी बघत आलेलो आहे. परंतु खरोखर हाडामासाचे कार्यकर्ते गावाचा ध्यास घेतलेले विकासाचा ध्यास घेतलेले असे हे कार्यकर्ते गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी मला राबत आहेत. ज्यावेळेला आम्ही कल्पना सुचवली अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेला आमच्यामध्ये एक कार्यकर्ता आहे, नवार नावाचा कार्यकर्ता आहे. सांगितलं हे माझ्याकडून 10,000 रुपये कामाला सुरुवात करा आणि मग ती सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाल्याच्या नंतर मग आमचा विनोद चव्हाण असेल किंवा आमचा रवी बावकर असेल याने लक्ष्मणराव जाधवांच्या नेतृत्वाखाली हा सगळा जो रथ आहे तो रथ ओढून नेण्याचं काम केलं आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल मी ह्या कार्यकर्त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचे हे जे आहे ना हाडाचा कार्यकर्ता कसा असावा, माझं नाव कुठे आलं नाही, मला बसायला मिळालं नाही, मला हार घालायला मिळालं नाही, हे सगळं जे काही मला दिसत असतं अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन न ठेवणारा असा निष्ठेचा जर कार्यकर्ता असेल तर 41 वर्ष पूर्ण झाली या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आज मी आपल्याला सांगतो की लांब लचक नाही, फक्त आज काहीतरी दृष्टी क्षेत्रामध्ये आहे. मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर एक मांडवी म्हणून आमच्याकडे ट्रेन जाते, मांडवी ट्रेन जाते. मधल्या काळामध्ये राजापूरला ती थांबणार नाही अशा प्रकारचा फतवा काढला. आम्ही सगळे कार्यकर्ते गेलो आणि त्यांना ती ट्रेन आमच्या राजापूरच्या स्थानकामध्ये थांबवायला आम्ही भाग पाडली. हे परिसराने केलं परंतु त्याचं नाव वगैरे फार मोठं झालं नाही कारण ते पब्लिसिटी करण्यामध्ये आम्ही कमी आहोत. आमचे खासदार माननीय निलेश राणे त्यांना सांगितलं साहेब ठीक आहे ही कोकण रेल्वे आम्ही म्हणतो, मधु गणपतींनी त्यांच्यासाठी प्रयत्न केला, त्यांच्यामुळे कोकण रेल्वे आमच्या कोकणामध्ये आली. परंतु या कोकण रेल्वेचा उपयोग खऱ्या अर्थाने कोकणच्या माणसाला होत नाही. ती कर्नाटकच्या माणसाला होतो, गोव्याच्या माणसाला होतो, माझ्या कोकणच्या माणसाला त्या ट्रेनचा काही उपयोग होत नाही. काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आज राज्य राणी जी ट्रेन आज सुरू झालेली आहे सावंतवाडी पर्यंत, त्याचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते निलेश राणेला द्यायला पाहिजे. पण आम्ही ती मागणी केली आणि ती पुरी केली. असाच काही प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न निघाला म्हणून माझ्या मागच्या बाजूला भाई बसलेले आहेत, भाई देशपांडे. त्यांचं एक स्वप्न आहे, माझं एक राजकारण, माझे आमच्या राजापूरमध्ये एक स्टेशन आहे आणि ते माझ्याच गावामध्ये आहे. राजापुरामध्ये राजापूर स्टेशन आहे ते हसोळ आणि सौंदळ यांच्या बरोबर ना भाई, हसोळ आणि सौंदळ यांच्या त्या याच्यावरती आहे, सीमारेषेवरती आहे. परंतु त्या भागातला त्या पट्ट्यामधला जो आमचा रहिवासी आहे किंवा चाकरमणी आहे त्याला त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. राजापूर स्टेशन वरून जर आमच्या राजापूर शहरामध्ये यायचं असेल तर गणपतराव आता मला वाटतं की 300 रुपये किंवा 250 रुपये 300 रुपये द्यावे लागतात. मग पाचच्या माणसाने तिथे कसं यायचं, सौंदर्याच्या माणसाने कसं यायचं, येळवणच्या माणसाने तिथे कसं यायचं. मी आपल्याला विनंती करतो, या ठिकाणी निलेश राणे आलेले नाहीत परंतु मी मागणी करणार आहोत की ज्याप्रमाणे त्या पट्ट्यामध्ये राजापूर स्टेशन आहे त्याच प्रकारे सौंदर्य स्टेशन जे आहे त्या ठिकाणी जर जाणारी मुंबईला जाणारी ट्रेन जर थांबली तर त्याचा त्या पट्ट्यामधल्या सुद्धा लोकांना चांगल्या तऱ्हेने उपयोग होऊ शकेल. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, वादग्रस्त वगैरे विधान करत नाही. आपण नेहमी म्हणत असतो की फार मोठा विकास झाला पश्चिम महाराष्ट्राचा, तो झाला ना, त्याची कारण वेगळी आहेत, त्याच्यामध्ये मी जात नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला तसा जर कोकणाचा विकास व्हायचा असेल तर कोकणाला समर्थ नेतृत्वाची गरज आहे. आजपर्यंत जर इतिहास आपण पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये ह्या
कोकणामध्ये पी.के. सावकारांसारखे महान नेते होते, संधी मिळाली नाही. ए.आर. अंतुले, नारायणराव राणे हे मुख्यमंत्री झाले, फारच थोडा वेळ त्यांना मिळाला. मनोहर जोशी फक्त 4.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. परंतु आज महाराष्ट्र कोकणाच्या सुदैवाने नारायणराव राणेंच्या स्वरूपामध्ये एक प्रगल्भ आणि कोकणाचा विकास आणि कोकणाला विकास जाणणारा आणि त्या जाणणाऱ्या विकासाला गती देण्याचं सामर्थ्य असलेला, पक्षामध्ये भांडणारा किंवा मंत्रिमंडळामध्ये भांडणारा असं एक समर्थ नेतृत्व आजही सुदैवाने आमच्या कोकणामध्ये आहे. आपण सगळे अपेक्षा करू की येणाऱ्या भविष्य काळामध्ये या कोकणाला महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी मिळेल. आणि म्हणून हा विकास जो आहे त्या विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या. एक कल्पना मांडली होती गणपतरावांनी, त्याच्या अगोदर खरी म्हणजे ए.आर. भाई हतनकरांनी ती कल्पना मांडली की आमच्या राजापुरामध्ये MIDC झाली पाहिजे, लघु उद्योग निर्माण झाला पाहिजे. त्याची कल्पना भाई हतनकरांनी मांडली आणि त्याचा पाठपुरावा गणपतराव कदमांनी केला. परंतु आजही ते काम तडीच गेलेलं नाही. हे काम परिषदेच्या माध्यमामधून आम्हा मंडळींना पुढे घेऊन जायचं आहे. अशा अनेक संकल्प आहेत, अनेक काम समोर आहेत. मोठ्या मोठ्या वर्गाना करायच्या, मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या आणि काहीच करायचं नाही असं माझे कार्यकर्ते कधी करत नाही. या कल्पना ज्या आहेत, या देशात या कोकणाचा विकास जर व्हायचा असेल, आम्ही बघतो आता सध्या वर्तमानपत्रामध्ये वाचतात गणपतराव काय चाललंय की उसाला एवढा भाव मिळालाच पाहिजे, उसाला एवढा भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन चाललेलं आहे. संत्र्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन चालतं. नागपुरामध्ये धानाला भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन चालतं. मग आमच्या हापूस आंब्याला भाव मिळाला पाहिजे, आमच्या काजूला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. याच्यासाठी आंदोलन का होत नाही? याच्यासाठी आवाज उठवायचं काम जे आहे ते परिषदेच्या माध्यमामधून पुढच्या काळामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आपण सगळी मंडळी आलात या ठिकाणी, आपण सगळी मंडळी आलात आणि एवढा वेळ आम्ही घेतला असताना सुद्धा, आणि तो आवश्यक होता, कारण 41 वर्ष आम्ही पूर्ण केलेली आहेत. अनेक संस्था निर्माण होतात आणि काळामध्ये गायब होऊन जातात, अनेक लफडी होतात, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे होत असतात. पण आमचा रवा जाधव कुठे आहे? त्या रवा जाधवने 76 वर्षाच्या रवा जाधवने आमचा जो खजिना होता, पैसा होता, त्याचे 2 पैसे केले, 2 पैशाचे 4 पैसे केले, परंतु एकही पैसा इकडे तिकडे होऊ दिला नाही. अशा प्रकारची कार्यकर्ते या परिषदेला भेटलेले आहेत, लाभलेले आहेत. हे मी माझं स्वतःचं सौभाग्य समजतो आणि परिषदेचं सौभाग्य समजतो. आपण प्रेम केलं, अशाच प्रकारचं प्रेम आपलं कायम राहू दे. आपण त्या ठिकाणी आम्ही सदस्यता नोंदणी ठेवलेली आहे. त्या सदस्यता नोंदणीमध्ये आपण आपलं सदस्यत्व त्या ठिकाणी घ्यावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं राणे साहेब, मला त्यांनी काल फोन केला, हरीश मी काय करू, तिथे तर जायला पाहिजे. मी म्हटलं मला पण जायला पाहिजे होतं. मी पण पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे, तो पक्षीय कार्यक्रम आहे, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. परंतु एक सांगतो, या परिसराबद्दलचं त्यांचं प्रेम, कोकणाबद्दलचं प्रेम आत्मीयता, आणि म्हणून निलेश राणे येऊ शकले नाहीत कारण त्यालाही तिथे जायचं. शिवाजीराव देशमुख हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असल्या कारणामुळे त्यालाही त्या ठिकाणी जावं लागलं, राणे साहेबांनाही जावं लागलं. परंतु त्याने सांगितलं की माझा प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे त्यांचेच प्रतिनिधी आहोत, आम्ही त्यांचेच प्रतिनिधी आहोत. परंतु त्याने सांगितलं नाही तुम्ही माझेच प्रतिनिधी, परंतु माझ्या घरातला प्रतिनिधी म्हणून मी निलेशला त्या ठिकाणी पाठवणार आहे. निलेश त्या ठिकाणी आला, त्याबद्दल मी आपल्याला त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि या सगळ्या राजापूर वासियांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण मंडळी सगळी आलात त्याबद्दल मी आणि माझे सहकारी शतशः ऋणी आहोत. आणि एकच विनंती आहे, जाताना आम्ही एक स्मरणिका प्रसिद्ध केलेली आहे. आमच्या रवी मावकर, पांडुरंग कोकाटे, दादा मांजरेकर या मंडळीने, वामन चव्हाण या सगळ्या मंडळीने अतिशय परिश्रम त्याच्यासाठी घेतलेले आहेत. आणि अतिशय चांगली राजापुराचं छोटस चित्र
आपल्या डोळ्यासमोर आणणारी अशी एक स्मरणिका आम्ही प्रसिद्ध केलेली आहे. ती जाताना प्रसिद्ध केलेली ही स्मरणिका निदान प्रत्येक घरामध्ये एक तरी जावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. एकाच्या ऐवजी माझ्या ताईने आणि माझ्या भावाने दोघांनी घेतली तरी काय माझं म्हणणं नाही, परंतु कमीत कमी एक तरी प्रत्येकाच्या घरामध्ये जावी अशी अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आभार प्रदर्शन होणार आहे. तरी सुद्धा माझ्या राजापूर मधले सगळे पत्रकार मंडळी सगळे झाडून प्रहार पासून ते अगदी तरुण भारत पर्यंत पुढारीपर्यंत सगळी मंडळी या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर संस्थेवरच्या प्रेमाखातर या ठिकाणी आली. त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या घराघरात त्यांनी पोहोचवलेलं आहे. त्यामुळे याच्यानंतर बोलते माझे निश्चित गणपतराव कदम. दोन सणांच्या पाहिल्यानंतर मी विद्यार्थ्यांनी काय बोलावं. ते रोगे साहेबांनी सांगितलेलं आहे. अनेक वर्ष ही संस्था आमचे कानडे साहेबांनी चालवली. मलाही आठवण आहे, मलाही अनेक वेळा त्यांनी बोलले होते या संस्थेत या जरा आपण काम वाढवूया, पण कार्य बाहुल्यामुळे मी येऊ शकलो नाही. आपण सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करेन की संस्था इथपर्यंत आणली, पाया रचला त्यांनी आणि आमच्या हरीश रोगाने त्याच्यावर कळस चढवला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आणि म्हणून एक विनंती आता आहे, जसं या राजापूर जनता परिषदेची वाटचाल आता चांगली चालते, एक विनंती तुम्हा सर्वांना आहे, आपल्या सगळ्यांना, की राजापूर जनता बँक आपल्या हातातून गेलेली आहे. त्याची एक खंत आहे मनाला. ज्या उद्देशाने या मंडळीने ती काढलेली होती त्याच कोणाच्या हातात गेले, नाव फक्त राजापूर राहिलंय. ती परत आपल्या हातात कशी येईल याकरता आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे तुम्हाला. अशा प्रसंगी मी एवढंच सांगेन, मला से उल्लेख झाला आडवली रेल्वे स्टेशन, आपल्या सॉरी चौंदळ रेल्वे स्टेशन व्हायला पाहिजे. एक नवीन बातमी मी तुम्हाला सांगेन, कदाचित तुम्ही वाचली असेल. आपले माननीय खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रयत्नाने आता राजापूर ते कोल्हापूर असा नवीन रेल्वे मार्ग पण सुरू करण्याचं पत्र नुकतंच मला मिळालेलं आहे. आम्ही तो पत्रव्यवहार खासदारांच्या माध्यमातून केला होता, कारण आपला बहुतेक व्यापार हा कोल्हापूरशी जरा जवळ आहे आणि निगडीत आहे असा. आणि 3-3.5 तास एसटीला लागतात. मला वाटतं हे 90 किलोमीटरचं अंतर साधारणतः तास 1.5 तासामध्ये रेल्वे पार करेल असा अंदाज आहे. आणि म्हणून ते होणं फार गरजेचं आहे. मी फक्त मुंबईकरांना माझी एवढीच विनंती आहे. आता बघा, या व्यासपीठावर सर्व पक्षीय लोक आहेत. आमचे शिवसेनेचे उपळकर आहेत, राष्ट्रवादीचे आमचे कुलसनकर आहेत, आम्ही सर्व काँग्रेसवाले आहोत, सगळ्या पक्षाचे लोक आहोत. या सगळ्या पक्ष भेद विसरून राजापूरचा विकास कसा होईल. नाहीतर होते काय माहिती आहे, निवडणुका जवळ आल्या की पक्ष जागा होतो. मुंबई शहराचं ठीक आहे, पण ग्रामीण भागाचं काय. आजी मी खंत आहे, मी 3 वेळा निवडून आलो, पण माझी खंत तशीच आहे की आज या तालुक्यातले आपण मुंबईकर सुखी होतो. थोडस स्पष्ट बोललं, राग मानू नका, कारण आपली वर्ण व्यवस्था तशी होती. सुरुवातीला एक भाऊ, मोठा भाऊ मुंबईला आला, त्यानंतर त्याचं बिराड गेलं, दुसरा गेला, त्याचं बिराड गेलं, तिसरा गेला. आज जो गावी राहिला त्यातला 90% कपाळाला हात लावून बसलेला आहे. मी जर मुंबईला गेलो असतो तर सुखी झालो असतो. आज कोकणाला खरी गरज आहे. त्या कोकणामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्राकडे आपण बोट दाखवतो. पश्चिम महाराष्ट्रात जो भरभराटीला आलेला आहे, शेती पण आहे, पण त्याचबरोबर उद्योगधंदे पण आले. पण आपल्या गावच्या लोकांची आणि मुंबईकरांची तुमची मानसिकता का बदलत नाही याचं मला कोडं पडलेलं आहे. अरे उद्योगधंदे जर यायला असेल तर पॉवर प्रोजेक्ट पाहिजे ना. आज MIDCचा इथे उल्लेख झाला, राजापूर MIDCचा. राणे साहेबांकडेच खाता येते. मी त्यांना म्हटलं की MIDC जरा तुम्ही पटकन सँक्शन करा. मला म्हणाले गाले घेणारे कोण आहेत ते मला दाखव पाहिजे. ते इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गाला कोण घेणारे ते 10 उद्योजक माझ्याकडे घेऊन ये. उद्योजक येत नाही, त्याचं कारण असं आहे की लाईटचा भरोसा नाही आहे. तुम्ही चाकरमानी जाता गावी
किती वेळा घरात लाईट असते? लाईट नाही. मग उद्योजक येऊन काय करणार? कामगारांना रिकामी बसवून पगार देणार का? म्हणून मी म्हणतो की गावच्या लोकांची मानसिकता बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. आज इथे 2 मोठे पॉवर प्रोजेक्ट, एक सिंधुदुर्गात आहे देवगड तालुक्यात, दुसरा गुहागर तालुक्यात 1400 मेगावॉटचे प्रकल्प आहे. 1200 मेगावॉटचा सिंधुदुर्गाचा प्रकल्प आहे आणि सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्पाचा 10,000 मेगावॉटचा. आज महाराष्ट्राला गरज आहे 4,000 मेगावॉटची. हा अणुऊर्जा प्रकल्प हा 10,000 मेगावॉटचा आहे. त्यातले 5,000 आपल्या वाट्याला येणार आहे आणि 5,000 हे अन्य राष्ट्राला दिले जातील, अन्य देशाला दिले जातील. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, हे जर प्रकल्प इंडस्ट्री झाली नाही इथे, आज राणे साहेबांच्या माध्यमातून माझगाव डॉक सारखा राजापूर शिपयार्ड आज तिकडे आकार घेतोय. कचेडीच्या बाजूला व्यत्यय नावाच्या गावात आज तिकडे मोठी दुरुस्तीचा कारखाना येतोय, अणुऊर्जा प्रकल्प येतोय, MIDC येते, अनेक हातांना कामं मिळणार आहेत. तुमचा बोजा मुंबईकरांचा कमी होणार आहे. तुमच्या घरातला एक मुलगा कामाला लागला, तुमची मनी ऑर्डर थोड्या पैशांनी कमी होईल. म्हणून या कोकणच्या लोकांची मानसिकता बदलण्याचं काम तुम्हाला करायला पाहिजे. निवडणुकीला या, निवडणुकीला येण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु सत्य बरोबर जा ना. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं हा कोकणी लोकांचा गुणधर्मच आहे. प्रवाह एका बाजूला आणि कोकणी मनुष्य दुसऱ्या बाजूला. म्हणून थोडक्यात तुम्हाला सांगतो, परत या लोकांना मी विनंती करेन, खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप प्रोजेक्ट आलेले आहेत. आज या राजापूर तालुक्यात धरणांचं जाळं विणलंय मी, पण मला दुर्दैवाने सांगावं लागते, आज इथे पाचल परिसरातले लोक आज स्वतःच्या जमिनी विकतायत. त्यांना वरच्या लोकांना कळलं या धरणांचं महत्व काय आहे. आज या स्मरणिकेत उल्लेख केल्याप्रमाणे राजापूर तालुक्याला 4 मेगावॉटची गरज आहे. या 2 धरणातून, काजरीडा धरणाचा आणि अर्जुना प्रकल्पातून 4 मेगावॉट वीज निर्मिती आपल्याला होणार आहे. ही आपल्या तालुक्याला पूर्ण आली आहे. म्हणून या विषयावर खूप काही बोलायचं आहे, परंतु आपल्याला नाटक बघायचं आहे आणि नाटक कंबाडेला पण दुसरा कदाचित प्रोग्राम असेल. या ठिकाणी तुम्ही सगळे जमलात आणि हा प्रयोग, मी म्हणेन प्रयोगच म्हणेन, अनेक वर्षानंतर आमच्या अध्यक्षांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन केलेला आहे. असे प्रयोग वारंवार व्हावेत एवढी सदिच्छा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या गावाचा विकास कसा व्हावा आणि कोकणचा विकास व्हावा याच एका प्रेरणेनं आपण सगळे लोक एकत्रित बांधले गेलेले होतात आणि गेली 40 वर्ष, 41 वर्ष त्याच प्रेरणेनं मुंबईमध्ये एक परिषद लावून सगळे एकत्र येऊन एकमेकांचे विचार ऐकायचं काम करत होतात. परंतु मला आपल्याला सांगायचं आहे, आज काय आम्ही काही विचार तुमच्यासमोर मांडणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना नाटक बघायचं आहे. आणि म्हणून जसं महाराष्ट्रामध्ये आपण सगळं पश्चिम महाराष्ट्राचं नाव घेतो, तसं राजापूरचं सुद्धा नाव चांगल्यासाठी घेतलं जातं. कारण तुळजापूरला तुळजाभवानी, कोल्हापूरला महालक्ष्मी आणि राजापूरला गंगा, आणि त्या गंगेमध्ये सर्व नाहून निघालेले आपण लोक, स्वच्छ चरित्राचे, स्वच्छ पावित्र्याचे लोक आपण, आणि त्यांचा तालुका असल्यामुळं तसं तुम्हाला खऱ्या अर्थानं काही कमी नाही. इंग्रजांच्या काळापासून वखारींचा प्रदेश म्हणून तो ओळखला जायचा, उद्योगधंद्यांचा, चांगल्या शिकलेल्यांचा तो प्रदेश. आणि म्हणूनच अनेक ठिकाणी गुणवंतांचे, ज्ञानवंतांचे सगळ्यांचे सत्कार होतात. पण आपल्याकडे सत्कार करताना सर्वांगीण विकासाचे सत्कार झाले, शाहिरांचे सत्कार झाले, लेखकांचे सत्कार झाले, विद्यादान करणाऱ्यांचे सत्कार झाले, सगळ्या खेळाडूंचे सत्कार झाले. म्हणजे राजापुरातून जे पिकतं ते सर्वतोपरी सगळं असतं. आणि म्हणून आणि तिथं जरी तुम्ही राजापूरमध्ये राहत असलात, काम करत असलात, तरी मुंबई शहरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तुमची बँक आहे. मगाशी मी बँकेत उल्लेख केला म्हणून सांगतो, मी तर प्रत्येक वेळेला बँकेच्या निवडणुकीत तुम्हाला मदत करतोच आहे. पण जोपर्यंत एका ठिकाणी बसता येत नाही तोपर्यंत बांधिलकी करता येत नाही. म्हणून लक्ष्मण जाधव असतील, रवी बावकर असतील, मांजरेकर असतील, सगळी मंडळी मला वेळोवेळी भेटायला लागली आणि मतदारसंघामध्ये एखादी जागा राखवा आणि आम्हाला एखादा ऑफिस करून द्या म्हणून माझ्याकडे त्यांनी मागणी केली. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला मी 15-20 लाख रुपये जे पाहिजे ते मंजूर करून देतो कलेक्टर करून, जागा तुम्ही राखवा. आता जागाही झाली, पण तो महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे.
आणि त्याचा प्लॅन पास करून होईपर्यंत मला वाटतं पुढच्या बँकेची निवडणूक व्हायला अजून 1 वर्ष 1.5 वर्ष बाकी आहे तुमच्याला. तोपर्यंत झालंच पाहिजे, कारण ते झालं तरच बँक तुमच्या ताब्यात येईल. कारण एकदा मुंबई शहरामध्ये बसायला जागा मिळाली की काम करण्याची संधी चांगली मिळते आणि ती संधी देण्याचं काम मी तुम्हाला करणार आहे. मला खात्री आहे की ह्या जाधवांच्या, रवी भावकरांच्या आणि किसन जाधवांच्या सर्व परिश्रमामुळं मी दिलेला फंड हा कारणीला लागेल आणि राजापूर तालुक्याच्या विकासामध्ये मी एक खारीचा वाटा उचलल्याचं मला समाधान लागेल. आपण या ठिकाणी मला बोलावलं आणि माझा सत्कार केला, याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य रोगे साहेब, माजी आमदार सन्मान्य कदम साहेब, या विभागाचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य मधु चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सौ मांजरेकर, राजापूरच्या नगराध्यक्षा, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर, सगळ्या मान्यवरांचे मी क्षमा मागतो की सगळ्यांचे नाव घेत नाही. समोर उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि माझे सर्व मित्रांनो, वेळ फार कमी दिलेला आहे. रोगे साहेब बोलताना मागून एक चिठ्ठी आली, ती नाटकवाले बोंबाबोंब करतायत, बोंब मारतायत. नाटकामध्ये राजकीय लोकांबद्दल, आमदारांबद्दल, खासदारांबद्दल असंख्य भूमिका बोलल्या जातात आणि तुमच्या सगळ्यांच्याच टाळ्या मिळवल्या जातात आणि त्यांना त्या सगळ्याच भूमिका मांडण्यासाठी 2-2 तास दिले जातात आणि आम्हाला आमच्या भूमिका मांडण्यासाठी फक्त 2 मिनिटं देतात. पण तरी पण आपला सर्वांचा वेळ घेणार नाही. आपण सर्वजण तिथे राजापूरचे नागरिक म्हणून उपस्थित आहात. आज या परिषदेच्या माध्यमातून जे 41 वर्ष जे काम चालू आहे त्याच्या समर्थकांना किंवा त्याला प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला किंवा आमच्या विचार ऐकण्यासाठी पण इथे उपस्थित आहात. रोगे साहेबांना आणि त्यांच्या सर्वच प्रतिनिधींना मी राणे कुटुंबियातून धन्यवाद देईन की त्यांनी हा पुढाकार घेतला आपल्या विकास कामांबद्दल लोकांसमोर ठेवण्याचं, माहिती देण्याचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे इथे मुंबईला राहता, दिवाळी असेल, गणपती असेल किंवा निवडणुकीच्या वेळी ज्या आपण गावी जाता, आपले जे नातेवाईक असतील त्यांच्या ज्या गावात तुम्ही राहता त्या गावामध्ये विकासाचं महत्व समजवणं, जसं रोगे साहेब म्हटले, जसे कदम साहेब म्हटले, आपल्या सर्वांची पण तेवढीच जबाबदारी असते. कारण आम्ही निवडणुकीच्या वेळी गेलो, आम्ही भाषण करतो की आम्हाला विकासाच्या नावाने मतदान करा, पण गावातल्या लोकांकडे माहिती नसल्यामुळे किंवा योग्य भूमिका त्यांच्या समोर ना पोहोचल्यामुळे किंवा कधी कधी अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे कुठल्याही चुकीच्या माणसाला मतदान करायचं आणि 5 वर्ष गावाला किंवा तालुक्याला मागे घेऊन जायचं. आपले खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, जे प्रभावी पद्धतीने काम चालू आहे त्यामुळे त्याच्यावर अपेक्षा वाढलेल्या आहेत. रोगे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये त्यांच्या समोर मुद्दे ठेवले. मी साहेबांना सांगेन की तुमचा संदेश घेऊन निलेश राणेंकडे मी नक्कीच जाईन आणि मला विश्वास आहे तुम्हाला न्याय देण्याचं काम ते नक्कीच करतील, एवढा मला त्यांच्यावर विश्वास. त्यांच्या अगोदरचे खासदार, त्यांच्याबद्दल तर लोकांना माहिती पण नव्हती की बाबा यायचे कधी, जायचे कधी. गणपती आला तर म्हणून लोक म्हणाले आता खासदार गावी असतील. पण आता निलेश राणे ज्या पद्धतीने आपल्या मतदारसंघाला वेळ देत आहे, लोकांची अपेक्षा वाढल्या आहे. लोकांना वाटतं का आमचा खासदार आमच्यामधला आहे, आमच्यामध्ये फिरतो, आमच्यामध्ये दिसतो, म्हणून कोकणाचा विकास करण्याची सगळी जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकलेली आहे. जास्त वेळ तुमचा येणार नाही. फक्त एवढंच सांगेन की आम्ही सगळे लोकप्रतिनिधी हे आपल्या विकासासाठी
धावपळ करत असतो. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला किंवा आपल्या जिल्ह्याला चांगली दिशा कशी देऊ शकतो किंवा कसा आकार देऊ शकतो त्यासाठीच आमचं धावपळ असतं, त्यासाठीच आमची धावपळ असते. ही आपली राजापूर तालुका परिषद असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य अशाच संघटना असतील, तर सगळ्या जणांनी रत्नागिरी असेल, राजापूर असेल, याला पुढच्या 10 वर्षामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्या माध्यमातून प्रयत्न. खरं म्हटलं तर आपण पुढच्या 10 वर्षाचा विचार करून आज जगलं पाहिजे. जसं पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोललं जातं, माझा असा ठाम विश्वास आहे की पुढच्या 10 वर्षाच्या चित्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्याही पुढे आपला कोकण असेल असा माझा ठाम विश्वास. असा माझा ठाम विश्वास आहे की आपण कोणाला स्वतः कधी कमी समजत नाही. आपल्याकडे राणे साहेबांसारखं नेतृत्व आहे, सन्मान्य रोगे साहेबांसारखे नेते आहे, कदम साहेबांसारखे नेते आहेत, चांगले सक्षम कार्यकर्ते आहेत आणि आमच्यावर विश्वास ठेवणारी जनता असेल तर आपल्याला थांबवणं अशक्य आहे. एक छोटासा मुद्दा सांगून नाटकवाल्याकडे सगळं काय सोपवतो. रोजगाराच्या बद्दल बोललं जातं, कदम साहेबांनी, रोगे साहेबांनी हा विषय उचलला. मीच माझ्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये रोजगार मेळावा घेतलेला, कुणामध्ये घेतलेला, पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी मी तो मेळावा घेतलेला. सकाळी 10 वाजताच्या रोजगार मेळाव्याला रात्री 2:30 वाजल्यापासून तरुण उभे होते, मोठ्या मोठ्या रांगा करून उभे होते. ते जे सकाळचं जे चित्र बघितलं तेव्हा मनाला असं दुःख वाटलं की एवढी जर आपल्याला गरज असेल तर आपण विकासाला विरोध का करतो? आपल्याला उद्योग पाहण्यात असेल का उठत नाही? ते चित्र जे त्या मुलांच्या चेहऱ्यावर किंवा त्या मुलींना मी त्या रांगेत घामामध्ये उभं राहताना बघितलं तेव्हा असं वाटलं की ह्याचा फोटो काढून आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या प्रत्येक घराघरामध्ये पाठवावं आणि सांगावं तुमची गरज आहे ना, मग कोण विकास करत असेल तर तुम्ही पण आमच्यावर चालण्याचा धाडस दाखवा. प्रत्येक घरामध्ये रोजगार आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढा विश्वास मी तुमच्यासमोर व्यक्त करतो. एवढा विश्वास करतो. विकासाची जशी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकता तेवढी जबाबदारी आपल्या सर्वांची पण आहे. म्हणून आम्ही फक्त भाषण करत राहायची, आम्ही फक्त निवडणुकामध्ये उभं राहायचं आणि नुसतं मतदान करून तुमची जबाबदारी संपत. तुम्ही प्रश्न जे आमच्या समोर ठेवता त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुमच्याही साथ आम्हाला अतिशय महत्वाचं. तुम्ही साथ प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं धाडस आम्ही ठेवू. फक्त विश्वास आणि प्रेम जे आतापर्यंत आमच्यावर दाखवलं आहे असंच सातत्याने ठेवत राहा. राजापूर तालुका जनता परिषद या संघटनेला माझी मनापासून माझी शुभेच्छा आहे. पण मी शुभेच्छा देणारा माझं नाही वय आहे किंवा मी त्याच्यामधला नाही. पण मी सांगेन की मलाही तुमच्या एक कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला सामील करा. म्हणजे कुठल्याही तुमच्या कामामध्ये तुमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करेन. राजापूरच्या विकासासाठी, राजापूरच्या तरुण तरुणींच्या रोजगारासाठी कुठलाही काय माझी मदत लागेल, सहकार्य लागेल, भाऊ किंवा मुलगा समजून मला कधी हक्काने हाक मारा, मी निश्चित पद्धतीने तुमच्या मागे उभा राहीन. एवढं मी तुमचा विश्वास व्यक्त करतो. परत इथे सत्कार करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी मी सगळ्याच व्यासपीठावर बसलेल्या रोगे साहेबांना किंवा त्यांच्या सगळ्याच सहकार्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.